रामासाठी प्रसाद म्हणून पंचमेवा आणण्यात आलाय। यावरच सोन्याचा मुलामा देण्यात आलाय। तसंच सर्व पाहुण्यांसाठी 1500 बॉक्सचा प्रसाद देखील आणण्यात आलेला आहे। पाहूया। अयोध्येतील राम मंदिरासाठी रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रसाद घेऊन भाविक इथे पोहोचतायत आणि आपण पाहू शकतो की हा पंचमेव्याचा प्रसाद आहे आणि त्याला सोन्याचा वर्ख लावण्यात आलाय। आपल्यासोबत इथे प्रसाद प्रबंधक कुंवर अभिलेख सिंह आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया जी क्या बताएंगे इस प्रसाद के बारे में, क्या विशेषता है इसकी। तो ये 15,150 ये डिब्बा है जो कल प्राण प्रतिष्ठा दिया जाएगा। और एक स्पेशल ये थाली बनाई गई जो प्रभु राम के भोग के लिए। इसमें 5 लड्डू हैं, सरयू जल है, इसमें केसर है, कुमकुम है, हनुमानगढ़ी प्रसाद है, रुद्राक्ष है, मौली। और रुद्राक्ष वो है जो जनकपुर धाम से आया हुआ, बेर है, सबरीमाला से आया हुआ। ये जो है ये भगवान राम के लिए है, तो इसके बारे में कुछ बताएंगे। इनके पंचमेवा है, इसके अंदर और इंग्रेडिएंट्स भी हम आपको बता नहीं पाएंगे, लेकिन कुछ खास बना कुछ खास है। कहाँ से आया है ये हल्दीराम ग्रुप से आया हुआ, हल्दीराम परिवार। हाँ, हल्दीराम परिवार से। तो आपण पाहू शकतो की कशा प्रकारे रामाच्या साठी देशभरातून अतिशय आनंदाने आणि आपल्या घरी कोणीतरी पाहुणा येतोय, इतक्या वर्षांनी येतोय, या उत्साहाने लोकांनी प्रसाद आणलेला आहे आणि या हल्दीरामकडून हा प्रसाद आणला गेलेला आहे। आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की जे पाहुणे येणार आहेत त्यांना सुद्धा जवळपास 1200 ते 1500 डब्बे हे त्या ठिकाणी हल्दीरामच्या वतीने वाटण्यात येणार आहेत। कॅमेरा पर्सन प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।